पडळकरांना खायला काय आवडतं? मटन. मराठी हिरो आमचे आवडते दादा कोंडके. राजकीय हे ड्रेस जो ओरा आहे तो उतरवला तर काय करावं असं वाटतं सगळ्यात जास्त, म्हणजे बेधुंद पद्धतीने? शेती. पडळकरांना राग कुठल्या व्यक्तीचा जास्त आहे? तुम्हाला माहित आहे की तरी सांगा की. गोपीचंद पडळकरांना आपण काही प्रश्न विचारणार आहेत, थेट उत्तर अपेक्षित आहेत, कारण की तुम्ही स्पष्ट उत्तर देणार आहात. गोपीचंद पडळकर ओबीसी नेते आहेत का हिंदुत्व नेते आहेत? अरे असं नाही, मी कार्यकर्ता आहे. जिथं कुठं माझं काम आहे, माझी जबाबदारी आहे, मी ते पार काय पाडतो. आवडेल? नाही बघा, शेवटी कसं आहे, हिंदू म्हणजे घर आहे आणि जाती म्हणजे त्यातल्या खोल्या आहेत. जर घरच नाही राहिलं तर खोल्या राहणार नाहीत. आणि म्हणून पहिलं घर शाबूत ठेवणं आणि मग खोल्या आहेत त्यांची काळजी घेणं, त्यांचे हक्क अधिकार आहेत त्यांचं संरक्षण करणं. गोपीचंद पडळकरांना टीका करायला जास्त कोणावर आवडतं, शरद पवार का जयंत पाटील? नाही नाही, टीका म्हणून नाही, विषय आला तर बोलायला नको त्यावर. टीकेचा विषयच नाही ना. ते लोकांना वाटतं मी टीका करतोय, ह्यानं कशाला टीका करायची. अरे पण तुम्ही जर एवढे वर्ष राज्याच्या सत्तेत आहे तर तुमच्या विरोधात एखादा प्रश्न उपस्थित केला, तुम्हाला झोंबाची गरज काय? त्यांना ते स्तुती पाठकाची सवय लागलेली आहे. हे म्हणजे कुणीतरी महान नेते आहेत असं वातावरण महाराष्ट्रात झालं, त्याला मी कुठंतरी छेद दिला, त्यामुळे लोकांना वाटतं की गोपीचंद पडळकर काही बोलतो, पण असं नाही. स्पेसिफिक प्रश्न विचारला अरे की तुम्ही मोदी साहेबांच्या होती बोलता, मग तुमच्या पवारांच्या होती बोलत काय बिघडते काय? मोदी साहेबांच्या तुलनेत तुम्ही कुठं आहे आता? तुम्ही गावातले उठलेले बरोबर मोदी साहेबांच्या होती बोलतात, ते चालतंय तुम्हाला, मी बोललो का चालत नाही? गोपीचंद पडळकरांना उठल्यानंतर पहिला फोन कोणाचा येतो? हे बघा, इतके फोन मला येत आहेत, त्यामुळे असं काही नाही की माझे दिवसभरात किती फोन असतात पडळकरांना? हजारो येत असतील की. सगळ्यांना कॉलबॅक होतो का? सगळ्यात जास्त फोन कसं कोणाचा करावं असतो? सांग, आता फोन माझ्या खिशात आहे. 21 मिस कॉल पडलेत. मग आता परत लावायची गाडीतनं बसून. सगळ्यात जास्त फोन कोणाचा येतो? नाही असं काय नाही, कार्यकर्ते येतात. कार्यकर्त्यांचं. पडळकरांना जर असं आधी होईल. पडळकर नेता अभिनेता होते, नंतर नेता झाले. नेता होतो, मग आम्ही पण नेता झालो. हो, तेच ना. नाही, आता परत काय आवडतं, म्हणजे अभिनेता का नेता? नाही नाही, कुठला असं रोल काही जास्त चांगला आहे? नाही. हे बघा, मी पिक्चर काढला म्हणजे आम्हाला काही भूमिका मांडायची होती म्हणून केला होता पिक्चर. परंतु आता कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय, ते मला आवडतंय चांगलं. पडळकरांचा आवडता छंद कोणता? गोपीचंद यांचा छंद कोणता? असं काय म्हणजे आवर्जून काय नाही, पण लोकात मी राहतो 24 तास. सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत लोकातच असतो. हाच माझा छंद झाला आता. दुसरा छंद करायला वेळ पण नाही आणि जमत पण नाही. गोपीचंद पडळकरांना खायला काय आवडतं? मटन. स्पेसिफिक त्यातही काय ना, गावाकडचं मटन आमचं. गोपीचंद पडळकरांना बाईकवरनं फिरायला आवडतं का कारने फिरायला आवडतं? बाईकवरून आता फिरणंच होत नाही ना. पूर्वी खूप फिरत होतो बाईकवरून, पण आता मी रोजचं 500 किलोमीटर तर सहज फिरतो रोज. बरं. पडळकरांच्या गाडीचा नंबर 007 आहे. 2 गाड्या असतात. मंत्री व्हायच्या आधीच पडळकरांचा जलवा जास्त आहे. अरे नाही, असं काही नाही. पहिल्यापासूनच आहे. आता काय गाड्या लागतातच ना. आता आपलं ते साधन घरच झाले ना गाडी. म्हणजे आत्ताच्या परिस्थितीमध्ये पूर्वी कसं घोड्यावरतीच छत्रपती शिवाजी महाराज असायचे. घोडा म्हणजे त्यांचं विश्वास असायचं, किंवा मल्हारराव होळकर असतील, बाजीराव असतील थोरले, तर ते घोड्यावरतीच प्रवास करायचे. आता आपलं जे लीडर आहे त्यांना गाडीशिवाय काही पर्यायच नाही ना दुसरा. आमदारांमध्ये गोपीचंद पडळकर यांचा सगळ्यात जवळचा मित्र कोणता? महेश दादा माझे खास जवळचे मित्र आहेत. लांडगे, नितेश राणे साहेब खास मित्र आहेत. असे बरेच मित्र आहेत. सदाभाऊ खोत माझे जवळचे, अत्यंत जवळचे मित्र आहेत. आणि राजकारणाबाहेर गोपीचंद पडळकर यांचा जवळचा मित्र कोणता? राजकारण सोडून हां, राजकारणाच्या पलीकडे. राजकारणापैकी आमच्या गावाकडची पोरं जुनी आहेत तेच. असं काय खास असं कोणी मोठा माणूस माझा मित्र नाही. पडळकरांना राजकीय कोट किंवा राजकीय हे ड्रेस जो ओरा आहे तो उतरवला तर काय करावं असं वाटेल सगळ्यात जास्त, म्हणजे बेधुंद पद्धतीने? शेती. शेती. गोपीचंद पडळकर यांना महाराष्ट्रामध्ये कुठल्या भागामध्ये फिरायला आवडतं? सगळीकडेच आवडतंय, सगळीकडेच फिरतो मी. समुद्र आवडतो, डोंगर आवडतं? डोंगर, हॉटेल, झाडी? आता तर आमचं गावच डोंगरात आहे. पडळकरवाडीच्या चारी बाजून डोंगर आहेत. पडळकरांना राग कुठल्या व्यक्तीचा जास्त येतो? तुम्हाला माहित आहे की. तरी सांगा की. पडळकर सगळ्यांवरच रागवून बोलतात, त्यातली एक व्यक्ती कोण? नाही असं हे पडळकरांनी राजकारणात येऊन शिकले आता जास्त, असं मला वाटतं लागलंय. म्हणजे भाजपाची किमी आहे काय?
शेवटचे 2 प्रश्न, एक सागर विचारेल, एक मी विचारतो. मी आधी विचारतो, पडळकरांचा आवडता नट आणि नटी, हिरो आणि हिरोईन कोण? मराठी हिरो आमचे आवडते दादा कोंडके. आणि हिरोईन? नाही, हिंदी पण सांगा. हिंदी पण झालेलं आपल्याला. नाही, हिंदीमध्ये अमिताभ बच्चनचे वगैरे पिक्चर आपल्याला आवडते. बाकी खान वगैरे कोण आवडत नाही मला. आणि हिरोईन मराठी आणि हिंदी? मराठीमध्ये असं काय बाबा हीच हिरोईन म्हणून नाही, आपले माधुरी दीक्षित मराठी हिरोईन हिंदीमधली आपल्याला आवडते. पडळकरांची राजकीय मनीषा काय आहे भविष्यामध्ये? काय पद मिळावं? देवाभाऊ सर्वोच्च पदावरती जावेत हीच माझी राजकीय मनीषा आहे. माझी राजकीय मनीषा काय त्याला फार महत्त्व नाही. पण आपला महाराष्ट्राचा नेता पॉवरफुल आहे आणि तो नेता जपणं, त्यांच्यासाठी जे काय करायला लागेल ते करणं. मी तर काय छोटा माणूस आहे, जी माझ्याकडे जबाबदारी येईल ती मी पार पाडणार. येस, धन्यवाद, थँक्यू.